उपाक्षण भारी देवाची देवाची द्वारे उपाक्षण भारे देवाची द्वारे उपाक्षण भारे देवाची द्वारी उपाक्षण भारी देवाची द्वारी उपाक्षण भारी तेने मुक्तिचारी साधिएला तेरे मुक्तिचारी साधिएला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना तेने मुक्तिचारी साधिएल्या तेने मुक्तिचारी साधिएल्या हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करे गणना 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 मपने दप मपने दपने दप गरे मगरे सगरा सारे मप रे रे
सारे बाबा रे परे सारे बाबा रे परे सारे बाबा रे परे रे बाबा ने सा 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 सारे बाबा रे परे सारे बाबा रे परे रे बाबा ने सा रे बाबा ने सा रे बाबा ने सा सा रे बाबा ने 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 सा सारे बाबा रे परे सारे बाबा रे परे सारे बाबा रे परे रे बाबा ने सा 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 पुण्याची गणना कोण करे हरे मुखे माना हरे मुखे माना हरे मुखे माना हरे मुखे विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय रघुनाथ महाराज की जय देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणन कोण करी आसोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणन कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू हो प्रथम नमन
पादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसऱ्या चरणात संताच्या त्यांच्या गर्भादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ध्यान मूल्यम गुरोर मूर्ती पूजा मूल्यम गुरोर पद्मा मंत्र मूल्यम गुरोर वाक्य मोक्ष मूल्यम गुरोर कृपा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो हो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी परमपिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारुन आता मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महाविष्णूचा अवतार ज्ञानोबाराया आज सुंदर असा हरिपाठामधला पहिल्या क्रमांकाचा अभंग आज कीर्तन सेवेसाठी निवडला विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा आहे तो म्हणजे असा आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रथमतः
हरिभक्त पारायण भालेराव महाराज, आमचे चोपडे महाराज, आणि या ठिकाणी ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे आशाताई गावडेताई कीर्तनकार आहेत. इथं सर्व जमलेले भजनी मंडळ, पिंगळीवरून संत महात्मे आलेले आहेत. आज यांच्याकडे बघितलं, महाराज दासकर 7-8 पोरं आहेत, गुरुकुल चालू केलंय. अशी पोरं मला पण वाटतं की कुठेतरी आमचेही पोरं नाचावा, आनंद घ्यावा, संतांच्या शाळेमध्ये शिकावा. हे शिकणं सोपं नाही. एक आई 4 मुलाला जन्म देऊ शकते, पण 4ही मुलांना संस्कार लावू शकत नाही. ते आमचे महाराज सगळ्या 50 पोराला संस्कार लावतात. ही माऊलीची कृपा आहे. आई बापाला या कलियुगामध्ये वेळ नाही, पण संताला वेळ आहे. आज या ठिकाणी चाल म्हणते, आज नवतरुण पोरं आज माऊलीच्या, तुकोबारायाच्या, पांडुरंगाच्या कृपेने आज तुमच्या समोर उभे आहेत. याचं कारण काय? आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. त्या आई बापाला किती आनंद होत असत. माझं पोरग कीर्तनामध्ये चाल म्हणताय, माझं पोरग कीर्तनामध्ये पकवाद वाजित आहे, माझं पोरग कीर्तनामध्ये टाळ वाजित आहे. आणि ज्यांचं पोरग चिकडं आलं नाही त्याचे मायबाप म्हणतात माझं पोरग गल्लीने हिंडत आहे. विठाला 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 विठाला. तुम्ही संत मायबाप कृपावंतात. आजचं पहिलं कीर्तन महाराजाचा फोन आला की म्हणले, महाराज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक एकादशीला एक कीर्तन. नवीन महाराज नवीन असेल, पण संताचे अभंग मात्र नवीन नाही. संताचे अभंग तीच राहतील. महाराज नवीन असेल, तुम्हाला यावं लागेल. अहो महाराज म्हणलं, तुम्ही जर एवढं कार्य करीत असाल तर आम्ही काय येऊ नये. आणि चोपडे महाराज युट्यूबच्या माध्यमातून गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यातच काय चाललंय नव्हे तर महाराष्ट्रात काय चाललंय समस्त मानव जातीला जाग करण्याचं काम एक माऊली युट्यूब चॅनलच्या वतीने त्याच महाराष्ट्रामध्ये एक समाजसेवा कार्य करीत आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाज. असं समजू नका की महाराज लोक कमीच आपण. संत 4 असावा पण जातीचे असावा. उगाच एकीकडे बघायचे, एकीकडे बोलायचं, एकीकडे गायचं, हे असं आहे. 4च असा. ही मैफिल जी आहे ना महाराज, हे कुणाची लेकरं आहेत? माऊलीची लेकरं आहेत महाराज, ही माऊलीची लेकरं. आणि इथं यांच्या दारामध्ये काही कमी पडणार का? काहीच नाही महाराज. कृपा करी सद्गुरु वाटेल तो करू शकतो, आणि कृपा करी सद्गुरु जग आपलं करू शकतो. अरे माऊलीने काय केलं नाही? माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतला. माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलला. माऊलीने लाकडाला देव केलं, माऊलीने दगडाला देव केलं. आणि माऊली माणसाला माणूस बनवणार नाहीत, करणार महाराज, पण माऊलीच्या जवळ गेल्याशिवाय नाही. माऊलीच्या जर जोपर्यंत जवळ आम्ही जात नाही तोपर्यंत माऊलीची आमच्यावर कृपा होत नाही. महाराज मी काय लय मोठा नाही, तुमच्यातलाच आहे. संसार करून परमार्थ करायचा आहे. तुमच्या दारामध्ये, तुमच्या शाळेमध्ये शिकलो. आणि इथं माझे शब्द म्हणजे जसं समुद्रामध्ये एखादा पावसाचा थेंब पडतो, समुद्रामध्ये पडतो, त्या थेंबाची काही किंमत आहे का समुद्राला? काहीच नाही. तसे इथं महान 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 महाराज सगळे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक लोक आहेत, सगळे महान आहेत. त्यांच्या समोर काय बोलावं हा प्रश्न पडतोय. पण ज्याच्या पाठीमाग माऊलीची शक्ती आहे, पांडुरंगाची शक्ती आहे ना महाराज, इथं येडा सुद्धा शहाणा होतो. ही ताकद माझ्या संताची. विठाला 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 विठाला. गेल्या 30 वर्षापासून श्री भालेराव महाराज संत सेना महाराज दिंडी क्रमांक 165 आपल्या परभणी जिल्ह्यात त्यांचा नंबर आहे महाराज. आणि त्यांच्या दिंडीमध्ये मी स्वतः जाऊन बघितलं की महाराज आयोजन नियोजन काय. आपल्या घरी 4 पाहुणे जर आले तर महाराज आपलीच बायको दारातली घरातली दारात करते. पण भालेराव महाराज 4 दिवस महाराज झोपले नव्हते. मी स्वतः समजवतो.
4 दिवस झोपले नव्हते का? त्यांनी माऊलीचा विडा उचललेला आहे, तुकोबराचा विडा उचललेला आहे, पांडुरंगाचा विडा उचललेला आहे की बाबा मला साधू संतांची सेवा करायची आणि साधू संतांची जी सेवा करायची ते कुठल्याही स्वार्थ नाही. तन मन धनाने दिंडीमध्ये जेवढे लोक आले ना महाराज, त्या सर्व लोकांची सेवा तन मन धनाने महाराजांनी केली. मला सुद्धा वेगळंच वाटलं की महाराज तुम्ही अर्धा एक तास झोप जाणार, तुम्हाला झोप कशी येत नाही? ते म्हणले महाराज भालेराव महाराज फक्त परभणी जिल्ह्यात असतो, दिंडीला आल्याच्या नंतर भालेराव महाराज नसतो. भालेराव महाराजाचा देह असतो पण ह्याच्या साक्षात भगवंत बसलेला असतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग ही महाराष्ट्र संतांची भूमी मायबाप के या संतांच्या भूमीमध्ये अनेक साधू संतांनी जन्म केला घेतला. सगळेजण भक्ती करतात, भक्ती करत नाही असा कोणी नाही. सगळेजण भक्ती करतात. कुण्या गावात जा, जिथं गाव आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं माणसाला माणसापासून भेव आहे. माणूस भेटतो, माणसाला भेट नाही, देवाला सुद्धा भेट नाही. तो भेटतोच कशालाही कळायला. भक्ती सगळं जग करतं, सगळं गाव करतं, तालुका जिल्हा महाराष्ट्र भक्ती करतं. पण भक्ती कुणाची करायची, का करायची, कशासाठी करायची हे मानव प्राण्याला कळावा म्हणून हे कीर्तनाचं माध्यम निवडलंय. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भक्तीचे वर्म आणि भक्तीचे वर्म काय? समस्त मानव जात जागी झाली पाहिजे. उठा उठा साधू संत, साधा फुले हित, जाईल हा नरदेह मंग कैसा भगवंत. अरे भल्या माणसा, सुंदर असा मनुष्य जन्म तुला प्राप्त झालेला आहे, मिळाला आहे, पण तुला कळाला नाही. आणि हा जन्म निघून गेल्याच्या नंतर जागा होऊन काय उपयोग आहे का? काही उपयोगच नाही. मग जागा केव्हा पाहिजे? जोपर्यंत आमच्या हातामध्ये, पायामध्ये, शरीरामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, तोपर्यंत भगवंताची भक्ती करण्यासाठी आम्ही जागा व्हायचं. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. थोड्या निजल्या नाडो बागा बागा बागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडोनी नका, चोर निजल्या नाडोनी नका नका नका. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा 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 जागा. महाराज म्हणतात जागा भाई हो जागा. कलियुग सुरू झाले. या कलियुगामध्ये माणूस माणसाला किंमत नाही. जागा व्हा. जर तुम्ही नाही जागा झाला तर तुम्ही कलियुगाच्या तावडीमध्ये गवसता. आणि कलियुगाच्या तावडीत जर गवसालात ना महाराज तर माणसाचं काहीच खरं नाही महाराज. म्हणून कबीरजी महाराज म्हणतात बाबा या कलियुगामध्ये आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माय बाप बेमान दुनिया आली. आणि या दुनियामध्ये माणूस माणसाला इसरू लागलाय, देवाला इसरू लागलाय. देवाला मानतो पण देवाला जाणत नाही. म्हणून आमचे ज्ञानोबर आहे म्हणतात की बाबा देवाची द्वारे भाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधी. ज्ञानोबर आहे या पहिल्या चरणामध्ये 4 प्रश्न टाकलेले आहेत. पहिला देव, दुसरा द्वार, तिसरा क्षण आणि चौथा मुक्ती.
देव, द्वार, शरण आणि मुक्ती. मग ज्ञानोबाराने असं म्हणायला पाहिजे होतं, मंदिराच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. ज्ञानोबाराय देवाचं द्वार काय म्हणतात? देवाचं द्वार नेमकं कुणाला गरज आहे देवाच्या द्वाराची? देवाचं द्वार कुठे असेल याचा आम्ही कधी शोध घेतलाय का? आम्ही रोज जातो देवाच्या द्वारात जातो, पण आम्ही आमच्या मनानेच म्हणतो की देवा खुशाल ठेव रे, देवा खुशाल ठेव. देव इतका येड आहे का खुशाल ठेवायला? एक आमच्या आजीबाई देवापाशी गेला, देवाला म्हणे, देवा अय देवा, देवाला भांडायला. 2 वर्ष झाले देवा मी तुझ्या दारात येते, एकदा बी मला बोलला नाहीस, एकदा बी बोलला नाहीस. देवाने गालातले गालात हास्य निर्माण केलं. माझी माय, तुझ्या शेजारीला तू नीट बोलत नाहीस आणि तू माझ्या दारात म्हणतो की मला बोलला नाही. मला माहिती तू कशासाठी आलेली आहेस, तुला काहीतरी पाहिजे ना, याच्यासाठीच तू आली नाही. देवाने स्वप्नात जाऊन सांगितलं की आजी ताई, तुम्ही देवाची भक्ती याच्यासाठी करा की सुंदर असा मनुष्य जन्म मिळाला याच्यासाठी भक्ती करा. संतांचं वचन ऐकलं, महाराज भक्तीला सुरुवात केली. भक्त कसे ते सांग. भक्तीला सुरुवात केल्यानंतर रोज देवाच्या दारात जायचं, नामस्मरण करायचं, काही ना काहीतरी घरानं सांगायचं, देवाने घरानं ऐकायचं. नित्यनेम रोज चालू राहिला. एक दिवशी देव प्रसन्न झाला मला सांगा आई काय पाहिजे तुम्हाला? ताई सांगा ना काय पाहिजे. ताई म्हणल्या देवा मी एवढी भिकारी आता राहिली नाही, गेल्या वर्षी होती म्हणजे भिकारी, आता नाही म्हणली. देव म्हणला गेल्या वर्षी एवढंच मागत होती, आता काहीच माग नाही. अहो मागा ताई, काहीतरी मागा, मी देण्यासाठी बसलेलो आहे, इथं उभा आहे देण्यासाठी. ताई म्हणले की देवा काहीच नको मला, नाही जर तुम्हाला द्यायचं असेल सगळ्या जगाला द्या, लोकाला द्या, सगळ्या जिल्ह्याला द्या, तालुक्याला द्या, पण मला नाही. देव म्हणला असा लाडका भक्त माझा काहीच मागत नाही, काय कारण असेल? ताई काहीतरी मागा, ताई काहीतरी मागा. ताईने हट्ट धरला, देवा तुम्हाला खरंच द्यायचंय का? देव मला देतो. अरे मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. मनसी काही तरी मागा, हो मनसी काही तरी मागा, मनसी काही तरी मागा, हो मनसी काहीतरी मागा, मनसी काहीतरी मागा, मनसी काहीतरी मागा, मनसी काहीतरी मागा, मनसी काही तरी मागा, मनसी काही तरी मागा, हो मनसी काही तरी मागा, मनसी काही तरी मागा, हो काहीतरी मागा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा. मनसी काहीतरी मागा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काहीतरी मागा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काहीतरी मागा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा.
माझा महादेव देण्यासाठी आहे, माझा भगवान श्रीकृष्ण देण्यासाठी आहे, प्रभू रामचंद्र देण्यासाठी चालेल, मागा काहीतरी मागा. मग त्या ताईने मागितलं, देवा तुम्हाला जर द्यायचं असेल तर मला काही नको, मला सगळं गाडी बंगला घोडी सगळं आहे, तरी मागा. मग त्या ताईने मागितली, देवा मला जर द्यायचं असेल तर माझं वचन आहे, मी कधीच काही घेत नाही, मी कधीच काही मागत नाही, जे काही द्यायचं ना देवा तुम्ही माझ्या नवऱ्याला द्या म्हणल्या, मला नग. देवाने विचारलं, नवऱ्याला का? कारण म्हणजे नवऱ्याला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, धन दौलत पाहिजे, ते नवऱ्याला द्या, आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला दिल्याच्या नंतर त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी ठरविते. विठा देवाने इतकं सुंदर आपल्याला शरीर दिलं पण मिळ लागला नाही, आणि म्हणून ज्ञानोबा हे म्हणतात की बाबा हे कशासाठी मिळालंय, याचं मिळण्याचं प्रयोजन काय? देवाच्या द्वारी. मग आधी देवाचा शोध घ्यावा लागला. देव कसा आहे? देव कुणाचं नाव आहे? 4 वाणी 4 खाणी लक्ष 84 जीव योनी ज्याने निर्माण केले लोक तिने, त्याचं नाव आहे देव. अरे ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, अग्नी धरती पाणी निर्माण केलं, ही हवा निर्माण केले, तो देव. तो देव देव देण्यासाठीच येतो. यदा यदा धर्मशकला निर्भवती भारता, अर्जुना मी युगायुगामध्ये येतो रे, पण हे लोक मला ओळखत नाही. येतो युगायुगामध्ये. मग देवाच्या द्वारामध्ये राहून गेल्याच्या नंतर 4 मुक्त्या प्राप्त होत्या. मग ते द्वार कुठं असेल बरं? मुक्तीची गरज कुणाला? देवाच्या दारात जायचंय कुणी? कशासाठी जायचंय हे प्रत्येकाने विचार करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही रोज देवाच्या दारात जातो का मंदिराच्या दारात जातो? विचार करा. मंदिराच्या द्वारात जाऊन मुक्ती प्राप्ती कुणाला झाली का? नाही. देवाच्या द्वारात जातो. मग देवाच्या द्वारात जाण्यासाठी आमच्याकडे प्रेम लागते, आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी ज्ञान लागते. देवाच्या द्वारात जाण्यासाठी प्रेम लागते, देवा जवळ जाण्यासाठी ते ज्ञान लागते. मग कुठलं ज्ञान लागते? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहे आपणाशी आपण तया बोली जे ज्ञान. मग त्या देवाच्या द्वारात गेल्याच्या नंतर मी कोण, कुठून आलो आणि जायचंय कुठं याचा मी. ज्ञानेश्वर महाराजाला प्रश्न पडला की दादा जन्म मिळालाय दादा, पण मला कळाला दादा, तुम्ही सांगा आहे मी कोण? करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. दादा मी कोण आहे, कशासाठी आलो, माझं येण्याचं काय? ही प्रश्न ज्ञानोबराला पडला होता. आणि मग त्या ज्ञानोबराला निवृत्ती दादाने हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं. आणि ज्ञान झाल्याच्या नंतर तेच ज्ञानोबरा या जगाला उपदेश करीत लागले. देव देव म्हणून व्यर्थ काही नसी, निज देव नेनिसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव कोठे काही. ते ज्ञानोबरा जगाला सांगू लागले की बाबा देव देव म्हणून फिरू नका, देवाचंच दारात जर जायचं असेल तर तुम्हाला संताकडे जावं लागतं. देवाकडे जाऊन देव कधी भेटणार नाही महाराज. आणि भेटलाय का कुणाला? देवाकडे जाऊन देव भेटत का? नाही. देवाला जर भेट घ्यायची असेल तर संताकडे जावं लागतं. आणि संताकडे गेल्याच्या नंतर महाराज ऑटोमॅटिक देव भेटल्याशिवाय राहतात. मग देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभा राहायचं, फक्त एक क्षणभर. आमची पिढ्याने पिढ्या गेल्या देवाच्या द्वारामध्ये, चक्रा मारल्या, पण आम्हाला देव भेटला का? नाही भेटला. आज जागेला पंजा गेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पण तोही नाहीसा झाला, तरी त्याला देव स्वप्नात आला नाही. म्हणून ज्ञानोबा हे म्हणते बाबा देवाच्या द्वारात जाण्यासाठी कुणाला जायला पाहिजे, आणि या मुक्तीची गरज कुणाला आहे? गरज नाही असं आहे काय? इच्छा प्रत्येकाला काही नाही कोणत्या तरी गोष्टीची इच्छा असते, पण मुक्तीची गरज कुणाला आहे का?
तुम्ही सवळ्यामध्ये जा आणि कुणाला विचारा महाराज तुमची इच्छा काय, ते म्हणजे काय नाही एकच इच्छा, या सवळ्यामध्ये आलो दिंडीत आलो मुलाचं लग्न व्हावा, घर बांधावा, जमीन घ्यावा, इच्छा काही बी असू होते, पण मुक्ती मिळावी ही इच्छा कुणाची आहे का? कुणाचीच नाही महाराज. अन्यानो बरं आहे तिकडून सांगतो देवाच्या द्वारे बक्षतेने मुक्ती चारी साईडला. मुक्तीची गरज कुणाला? काय आहे मुक्ती म्हणजे काय? मग या मुक्तीची गरज या जीवात्म्याला लागते. हा जीव आत्मा या शरीरामध्ये बंदिस्त झालेला आहे आणि या शरीरामध्ये बंदिस्त झाल्यामुळं या जीवाला या शिवाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, या आत्म्याला या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि या आत्म्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त कुणापाशी होतंय? कुठंही होत नाही. ते संत पायी माता धरिता सद्भावे आणि तेने भेटे देव आपोआप. विठ्ठला 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 देवालाच भेटायचंय, संताला भेटा आणि संताला विचारा देव कुठे आहे. जोपर्यंत जीवनात संत येत नाहीत ना तोपर्यंत देवाची ओळखच होत नाही. मग आम्ही भक्ती करतो, देवाला न जाणता न मानता न ओळखता भक्ती करतो. कल्पनेचा देव केला, कल्पनेने पूजिला, कल्पनेनेच केला. कुणी म्हणते सोमवारचा महादेव चांगला, कुणी म्हणते मंगळवारची देवी चांगली, कुणी म्हणते बुधवारचा विठ्ठल चांगला, कुणी म्हणते गुरुवारचा दत्तात्रय महाराज चांगले. 7 दिवसाचे 7 वार देव लहान मोठे ह्या भक्तांनी करून टाकले. हे भक्त मुक्त झाले का? नाही. मग ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला जर या जीव आत्म्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल आधी मुक्त्या प्राप्त झाल्या पाहिजे. त्या मुक्त्या कोणत्या? सुलोकता नावाची समीपता, दुसरी समीपता, तिसरी सोरूपता आणि चौथी सायुज्यता. मग या 4 मुक्तीची गरज जीवाला आहे, जीव आत्म्याला गरज आहे, बाकीच्या लोकांना गरज नाही. बाकीच्याला सगळ्या ह्याची इच्छा आहे, देवा माझं चांगलं कर इच्छा आहे, पण गरज आहे का? गरज कुणीच नाही. आता महाराष्ट्र जरी चालणार महाराज मुक्तीची कुणाला गरज आहे का? गरज आहे कुणीच म्हणणार नाही मला मुक्तीची गरज आहे महाराज. उदाहरणार्थ इच्छा आहे पण गरज नाही, पण काही काही ठिकाणी गरज बी आहे आणि इच्छा बी आहे. उदाहरणार्थ भूक लागली, भूक लागल्याच्या नंतर भाकर खायची इच्छा बी आहे आणि गरज बी आहे. तिथं म्हणायचं का मी पोळी खातो मला भाकर नको. भूक लागली ना, इच्छा बी आहे आणि गरज बी आहे. तशी मुक्तीची गरज कुणाला आहे? उदाहरणार्थ तू घर एखादं बांधलं, घर इच्छा आहे 2 मजली करण्याची इच्छा पहिले 1 मजलीच आहे पण अजून दुसरा चढवायचा इच्छा. मग ते बंगला बांधल्याच्या नंतर त्या बंगल्यामध्ये चनईहून फरची आणायची बसवायला इच्छा. चनईहून गरज आहे का? चनईहून फरची आणायची काय गरज आहे का? काहीच गरज नाही. फरची इथं भेटते. बरं चनईहून आणली, पाय साठकाला गेलं, पाय मोडून शरीर. इच्छा काय मिली का? मग फरची बसवली जशी इच्छा आहे ना तशी आत्म्याला बी गरज आहे महाराज. कशाची? या परमात्म्याची प्राप्ती होण्याची गरज आहे. या जीवाला शिवाचं ज्ञान मिळण्याची गरज आहे. एकदा महादेव पार्वतीचा संवाद चालू होता. महादेवाने प्रश्न केला की पार्वतीला सांगितलं की पार्वती अगं बघ माझ्या ज्ञानोबरा तुकोबाऱ्याच्या दिंड्या येतात ग. आज पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला सगळा महाराष्ट्र येतोय. मला जायचंय. त्यावेळेस पार्वतीने सांगितलं की देवा तुम्ही वेळ झाला का काय? तुम्ही देवाचे देव आणि तुम्ही म्हणतात की मला पंढरपूरला जायचंय, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. महाराज तुम्ही काय करता तुम्ही? अगे पार्वती हे तुला कळणार नाही. मी चाललोय पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुला सांगतोय, पण माझे संत येतात ना त्या संतांमध्ये माझा पांडुरंग असतो. त्या संताच्या दर्शनाला तुला त्या पांडुरंगाची ओळख नाही, तुला त्याचं ज्ञान नाही. पार्वतीने हात धरला की महाराज म्हणले ओळख नाही तर मग त्या पांडुरंगाचं मला बी दर्शन करायची माझी बी इच्छा आहे. तुम्ही जसं वारीला जातात ना माझी बी इच्छा आहे. म्हणजे तुझी इच्छा आहे पण तुला गरज आहे का? म्हणजे गरज म्हणजे काय?
त्यावेळेस महादेवने सांगितले की पार्वती तुला नेन, पण तुला जशी इच्छा प्रकट झाली ना तशी तुला गरज वाटली पाहिजे एखाद्या गोष्टीची. म्हणजे काय गरज आहे? म्हणजे त्याचं ज्ञान घ्यावं लागते तेव्हा तुला कळेल. पार्वतीने हट्ट धरला की मला महाराज मला ते ज्ञान म्हणजे काय ते ज्ञान सांगा मला. मी ज्ञान सांगितल्याशिवाय जाऊनच देत नाही. आता महादेव म्हणले बाबा उगाच हिला म्हणलो, मला जायचं होतं सोहळ्यामध्ये पांढरा काय दर्शनाला, म्हणलं नसतं तर माग लागले असते. हाताला धरले की म्हणजे देवा तुम्ही देवांचे देव आहेत ना, मग ते ज्ञान म्हणजे काय? सगळा महाराष्ट्र तिथं दर्शनाला तुम्ही चालत मला बी यायचे ते ज्ञान सांगा. ते मला पार्वती आज नाही, तुला एकाच दिवशी सांगा. बायकोचं ऐकावं लागतं महाराज. देवाने सुद्धा ऐकलं महाराज. बायकोचं असं ऐकत नाही असं कुणीच नाही. एका राजाने मिटिंग भरली, म्हणजे बायकोचं ऐकत नाही. कोण आहे म्हणजे सांगा, दौंडी द्या म्हणजे दौंडी द्या. दिली दौंडी महाराज. बायकोचं कोण ऐकत नाही. सगळ्याची लाईन म्हणजे जे बायकोचं ऐकत त्या लाईनला उभा राहा आणि जे ऐकत नाही ते इकडे लाईनला उभा राहा. एक बहादर आला महाराज म्हणजे आपणच म्हणले बायकोचं काहीच ऐकत नाही. राजाने सांगितलं त्याला सत्कार करा म्हणजे त्याचा सत्कार करा. जो कोणी बायकोचं ऐकत नाही त्याला घोड्यावर बसवा, मिरवणूक काढा, त्याला घोडा सप्रेममध्ये देऊन टाका. हे मला घोडा मिळायला लागलाय, सत्कार व्हायला लागलाय आणि पुन्हा घोडा सप्रेम भेटे. सगळे लोक बायकोचं ऐकत म्हणून एका लाईनला उभा राहिले, पण एकच बहादर असा उभा राहिला की मी बायकोचं ऐकत नाही. का लाईनला उभा राहिला आणि त्याला राजाने सत्कार करून घोडा हवाले करून दिला. जाय म्हणजे घोडा गेला. टाळ्या वाजला, इतका आनंद वाटला. आनंद वाटल्यास नंतर राजा त्याला दिला काळा घोडा. घरी गेला आणि हे घोड्यावर बसून गेल्यावर बायकोनं बघितलं, बाई म्हणजे रोज पायी पायी चलत होता, आज घोड्यावर आले. बायकोने विचारले की अहो घोडा कुठं आला? अगं म्हणजे राजाने दौंडी दिली अख्ख्या गावात. जे कुणी बायकोचं ऐकत नाही ते एका लाईन लिहा, जे कुणी बायकोचं ऐकत नाही ते एका लाईन लिहा. म्हणले आपण म्हणत आपण बायकोचं ऐकत नाही. म्हणजे खरंच अहो म्हणले तुम्ही माझं ऐकतच नाहीत ना, हे मला बी माहिती. पण मला वाटतं म्हणजे आणून आणला राजाने बी देऊन दिला, पण काळाच दिला, पांढरा आणा पाहिजे होता. बायको आणून आणला राजाने बी दिला, पण काळाच दिला, पांढरा द्यायचा. माझं नका ऐकू, पण पांढरा असता चांगला होता. हे मला लगेच राजापाशी लय म्हणजे घोडे, लाल पांढरे पिवळे काळे सगळे घोडे पळतच गेला. मला राजे साहेब आमचे माणसं म्हणले की काळा घोडा नग पांढरा पाहिजे. राजाने परतानाला सांगितलं त्याला खाली उतरा म्हणजे. ह्याच्या हातात जिलाबीचा पुडा द्या, ह्या लाईनला उभा करा. म्हणले काय झालं? ही लाईन कुणासाठी होती? म्हणले जो कोणी बायकोचं ऐकत नाही त्याच्यासाठी होती, जो कोणी बायकोचं ऐकत नाही ह्याच्यासाठी. मग त्याच्या लक्षात आलं, बायकोचं ऐकलं, घोडा गेला, सत्कार गेला, शेवट जिलाबीचा पुडा हातात आला. विठाला पार्वतीने महादेवाला विचारलं की बाबा देवा ते ज्ञान ज्ञान काय हो? ज्ञान सांगा, ज्ञान काय सांगा. त्यावेळेस महादेवाने पार्वतीला सांगितलं की पार्वती तुला ज्ञान ज्ञान मला 2-4 दिवसापासून म्हणते मी तुला आता उद्याच्याला ज्ञान सांगतो, पण आई उद्या सकाळी 5 वाजता लवकर उठ आणि ते ज्ञान तुला द्यायचे. शिर सिंधूच्या पैलत्री शक्तीची एक कर्णकवरी. शिर सिंधूच्या पैलत्रीमध्ये समुद्राच्या पलीकडे पार्वतीला नेलं आणि पार्वतीला नेल्याच्या नंतर शक्तीची एक कर्णकवरी. शक्तीची कर्णकवरी म्हणजे शक्ती म्हणजे पार्वती आणि कर्ण म्हणजे कान. त्या कानामध्ये जिथं कोणी नाही, पशु प्राणी नाही, तसं पार्वतीला सकाळी 5 वाजताच महादेवाने समुद्राच्या पलीकडे नेलं आणि या विश्वाचं ब्रह्मज्ञान सांगायला ते ज्ञान सांगायला सुरू केलं. आणि महादेवाने ध्यान केलं. आई पार्वती माझा भगवंत कसा आहे? मी दिसायला तुला आहे, तू म्हणते ना देवाचे देव तुम्ही आहेत, माझ्याही पेक्षा एक देव आहे. तो कसा देव आहे? अयक्त निराकार नाही जाकार, जे तुरी चराचर हरीशी म्हणजे देव निर्गुण निरंकार परमात्मा. देव मागे पुढे ब्रह्मदाटे म्हणती देव आहे कुठे, जया मध्ये येती जाती त्या कोणी न ओळखती. ऐशी स्थिती जाईल केव्हा आणि सद्गुरु कृपा होईल तेव्हा. पार्वती तो देव बघायचा ना, ऐक देव. आता खरं माणसाला पटत नाही महाराज. खोटं जर सांगायला सुरू केलं नाही तर सासू सुनाचं सगळे हा हा होच करतील. खरं पटत नाही. पण महाराजांनी म्हणले महाराज थोडं तत्वज्ञानच सांगा. ठीक आहे. मग पार्वतीला ज्ञान सांगाय केलं सुरू केलं. त्यावेळेस पार्वतीला डोळा लागला महाराज.
डोळाच लागला, झोपी गेली. मग हे ज्ञान वाया जाऊ लागलं. वाया जात असताना विष्णूच्या लक्षात आलं की बाबा एवढं अनमोल असं ब्रह्मज्ञान पार्वतीला देत आहेत, पण पार्वती माता झोपी गेली. आणि विष्णूने माशाचं रूप धारण केलं, सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटामध्ये गेले आणि चोरून हे ज्ञान ऐकलं. महाराज कोणचं? देवाचं हे ज्ञान ऐकलं. त्या मच्छिंद्रनाथ, आपण जे मच्छिंद्रनाथ म्हणतो ते मच्छिंद्रनाथ हे ज्ञान ऐकत ऐकत महाराज एकाला एक ज्ञान वाटीत आले आणि शेवट ज्ञानेश्वरापर्यंत आले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गैनी प्रती. गैनी महाराजा पुण्यात निवृत्ती दातार आणि ज्ञानदेव सार चोचविले. या ज्ञानेश्वर महाराजांनी या जगाचा उद्धार व्हावा म्हणून 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि शेवट महाराज ज्ञानेश्वरी मध्ये ईश्वर ज्ञान आहे, तेच ज्ञान आहे. आणि पण ते ज्ञान आम्हाला कळत नाही. मग ज्ञानोबर आहे म्हणजे ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अंत्या नावे संतासी भजावे सर्वेश्वरू. बाबा या देवाला जर प्राप्त करून जर घ्यायचं असेल आधी ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतंय. जोपर्यंत ज्ञानच मिळत नाही तोपर्यंत देव कळत नाही. मग देव जर कळून घ्यायचा असेल तर महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये किये द्वारी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. तिने मुक्तिचारी साधियेल्या हरी मुखे मना 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 हरी मुखे मना. ज्ञानोबर आहे म्हणतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या. मग देवाच्या द्वारात उभा राहिला एका क्षणामध्ये 4 मुक्त्या प्राप्त होत्यात. सलोकता त्या लोकात जाणे, समीपता त्यांच्या जवळ जाणे, स्वरूपता या रूपाला पाहणे आणि साहित्यता एक रूप होणे या मुक्त्या प्राप्त होतात. ज्या ज्या वेळेस ज्ञानोबा राहाने जगाला सांगण्याचा उपदेश केला, जगाला उपदेश केला की बाबा देव दिसतोय, ज्ञान देव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे 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 दिसतोय. पण कधी दिसतोय सद्गुरुशी शरण जाय त्याशी ब्रह्म प्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरा सद्गुरूचे पाय. ज्याच्या जीवनामध्ये गुरुच आला नाही त्याचा परमार्थ सुरूच होत. बगर गुरुचा परमार्थ कधीच नाही. ज्याच्या जीवनात गुरुच नाही त्याचा परमार्थ सुरूच नाही. मग आमच्या जीवनामध्ये किती गुरु आले. लहानपणी महाराज आम्ही जन्माला आलो 2.5-3 किलोचा गोळा. आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस पोटामध्ये राहिलो. जन्माला आलो 3 किलोचा गोळा, 2.5 किलोचा गोळा, 2 किलोचा गोळा जन्माला आलो. आणि जन्मल्याच्या नंतर महाराज पहिली आमची गुरु झाली आई.
पहिली आमची गुरु झाली आई. आमच्या हाताला धरून आईने चालायचं शिकवलं, खायचं शिकवलं, बोलायचं शिकवलं. नंतर ते बाळ चलू लागलं. चलत लागल्याच्या नंतर त्या बाळाला शाळेत टाकलं. आई गुरु पहिली झाल्याच्या नंतर अंगणवाडीत बाळ गेलं की दुसरी गुरु झाली बाई. बाई आता जिकडे तिकडे मॅडम शिकवायला लागल्या. पहिली गुरु आई आणि शाळेत गेले की बाई. आणि तेच बाळपणा 25 वर्षाचं झालं आणि 25 वर्षाचं झाल्याच्या नंतर त्याला एक महागुरु भेटतो. ती बी एक बाईच आहे, पण त्या बाईचं नाव आहे महागुरु. आणि ज्या दिवशी महागुरु त्याच्या जीवनात येतो ना, ते म्हणते सांग ना मी काय करू, सांग ना मी काय करू. तुकडोजी महाराजाला प्रश्न पडले. तुकडोजी महाराज म्हणले देवा भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा रे काय करू. तुकडोजी महाराज म्हणले देवा काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. पण 25 वर्षाच्या झाल्याच्या नंतर बायकोला प्रश्न विचारायला आणि बायकोला म्हणतोय सांग ना मी काय करू. पाणी भरू का दळण आणू, सांग ना मी काय करू. संसारात घुसखला आणि संसारामध्ये सुख आहे का. बायकोला प्रश्न करायला आणि मग बायको म्हणती इतके दिवस माझं ऐकत नव्हतं, कालच्या कीर्तनाला घेऊन ह्याला फरक बसला काय. आता विचारायला लागले म्हणजे काय करू, हे करू का ते करू. साधू संतांच्या विचाराने बोध होतो, साधू संतांच्या विचाराने सावध होतो. मग या साधू संत याच्यासाठीच आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावत. तुकोबर हा म्हणतात बाबा हे सांगण्यासाठीच आम्ही आलेलो. आम्ही आज नाही आलो, आम्ही युगायुगामध्ये आलो. आणि काय सांगायचंय तुम्हाला, सत्य सांगायचं का मिथ्य सांगायचंय. आज लोकांना सत्य सांगितल्याला जमत नाही. सत्य मार्ग आचार्याने जगत्यांची वैरी बनले. किती कन्ना सोळावर नेले धर्म जातीच्या लोकांनी. बाबा साधू संतांनी सत्याचा प्रचार केला, जगाला उपदेश केला. पण साधू संतांची विडंबना करणारे याच महाराष्ट्रामध्ये लोक होते. काय केलं माझ्या ज्ञानोबा राहायने, माझ्या ज्ञानोबा राहायची विडंबना निंदा कुणी केली, महाराष्ट्रातल्याच मातीतल्या लोकांनी केली ना. माझ्या तुकोबा राहायची विडंबना निंदा याच महाराष्ट्रातल्या लोकांनी केली ना. तरी पण या लोकांनी, या साधू संतांनी जगाच्या कल्याणा संताची होती देवष्टविती परोपकारी, जगाच्या कल्याणासाठी देह झिजवला की बाबा आम्हाला ह्याच्यासाठी जन्माला आलो. जगाचं कल्याण झालं पाहिजे, जगाचं सार्थक झालं पाहिजे. जोपर्यंत जगाचं कल्याण होत नाही ना तोपर्यंत आम्हाला समाधान मिळत नाही. दादा तुम्ही मला देवाचं ज्ञान दिलं दादा, पण मला ह्या जगाला ज्ञान वाटायचे दादा. अवघांची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका. दादा हे ज्ञान मला जगाला द्यायचंय. ज्ञाना तू जगाकडे ज्या दृष्टीने बघतोस ना ज्ञाना, जग त्या दृष्टीसारखं नाही रे ज्ञाना. अरे तू ज्ञान काय देतो ज्ञाना. तू जगाला जागे करायला, जगाला उपदेश करायला, जगाला देवाची ओळख करून देतो, जगाला ज्ञान देतो ना. पण ज्ञाना हे जग तसं नाही रे. ह्या जगाला देव कळणार नाही रे. ह्या जगाला फक्त पैसा दिसतोय रे, पैसा दिसतोय. ज्ञानोबा रायाने निवृत्ती दाता चरणे गेले, हात मस्तक झाले आणि सांगितले की दादा मला परमिशन द्या, दादा मला परमिशन द्या. अवघाचा संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका. दादा जाई नगे मायेत या पंढरपुरा. दादा ह्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे. निवृत्ती दादापाशी मागणं मागितलं. संतांनी त्रास सहन केला, ग्रंथ लिहिले. कुणासाठी लिहिले हो? तुमच्या आमच्यासाठी. साधू संत माणूस म्हणूनच जन्माला आले, संतांच्या चरणापाशी गेले, संत झाले आणि जाता जाता महाराज तेच संत देव होऊन गेले. देव पाहावयासी गेलो, माझे मीच देव होऊन टेलो. कारण संतांच्या चरणी गेले, जन्माला आले माणूस म्हणून.
म्हणून आणि जाताना गेले देव म्हणून. मग तुम्ही आम्ही माय बाप आम्ही बी जन्माला आलोत ना, माणूस म्हणून जन्माला आलो का नाही बरं. माणूस म्हणून बोलत राहा, मला बी थोडी रेंज लागते. माझं BSNL टावर आहे बघा, रेंज धरीत नाही, धरली तर सोडित नाही. मग आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, साधू संत बी माणूस म्हणून जन्माला आले, पण जाताना काय होऊन गेले, देव होऊन गेले. मग तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, जाताना काय होऊन चालू, भूत भूत. माणूस सुद्धा नाही, भूत. एखाद्या घरी एखाद्या म्हातारी किंवा म्हातारा मारावा आणि तिथं एखाद्या बाईने बघावं, ती म्हणते त्या बिस्तराची सासू मिली, टिकून जाऊ नको, इकून जा. जवळचं सोडतील, लांबून पाठवते का, नको 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 नको. ती ठकूबाई गेली, म्हणली कवा गेली, म्हणली तू कुणी कुण आलीस, म्हणले मी इकून आले. आणि ती जळत होते, तीच होती की माय, म्हणजे तो जाळ आली घरात, धड 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 धड. ही माहीतच नव्हती, ही गावाला गेली, तिने आता जाळ दिसला, पण तिला वाटलं कोणी फुकून दिला असेल, म्हणजे ती शेतात जळत होतं, तीच होती की. आता नुसता लांबूनच जाळ बघितलाय, घरी आली, जे ताप आली, सन 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 ताप आली, लगेच सासूने बघितलं, बाई काय झालं ग तुला. ती म्हणली काय नाही आत्या, दिष्ट लागली काय की. म्हणली तिने भाकर घेतली आणि उतरली ना अशी, तिला कशाची दिष्टी. ती ठकूबाई मस्तकात बसली, ती दिसायच लागली ना. मग दिसल्याच्या नंतर पुन्हा म्हणले हिला भूत लागले. म्हणे आता विचार कर, या देहाला भूत लागते का. अरे शरीरच भूताचं आहे, शरीरच भूताचं आहे, ह्याला भूत लागतं का. पण कल्पनेचं भूत माणूस करतात, आणि कल्पनेचं भूत केल्यामुळे महाराज जाग्यावरच झुरून झुरून मारतात. म्हणून संत म्हणतात, या देहाचं जर सार्थक करायचं असेल, हे सार्थक कशाने होईल. महाराज दुसऱ्याच्या हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. हो. मग या देहाचं जर सार्थक करायचं असेल, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज याच मुखाने भगवंताचं नामस्मरण घ्यायचं. महाराज हे मुख त्याच्यासाठी दिलेलं आहे, पण या मुखाने जे बोलायचं नाही ते बोलायला लागलो. आणि मग हे मुख कशासाठी देवाने दिलंय, फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. पण हे मुख इतकं डेंजर आहे महाराज, हे मुखाने माणसाचे मन दुखायला लागले. महाराज माणसाचे मन दुखायला लागले, म्हणून संत म्हणतात प्रेम करा, तुम्ही प्रेम करा, अहो सर्वांचा सत्कार करा. मनुष्य जन्म का मिळाला याचा विचार करा. माझ्या बांधवानो, माझ्या बांधवानो, बाबानो, हे शरीर
भगवंतानी याच्यासाठी दिलंय फक्त भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. असंच कीर्तनामध्ये उपदेश केला आणि 4-5 पोरं बसले. म्हणले महाराज म्हणले शरीर याच्यासाठी दिले नाही, म्हणले देवाची प्राप्ती करण्यासाठी. आता आम्ही भक्ती करणार. महाराजाला आनंद वाटला. काय गाव चांगलंय म्हणले. सगळे पोरं म्हणतात आता भक्ती करणार. बरं हो पहिले तुम्ही भक्ती करीत नव्हतात का? नाही महाराज करीत होतो, पण तुम्ही सांगितली तशी नव्हतं करीत. कस काय? म्हणले आम्ही भक्ती करीत होतो, पण ह्याला आडवं बोल ह्याला उभं बोल असं करीत होतो. आता आम्हाला आनंदाने प्रेमाने भक्ती करायची. महाराजाला आनंद वाटला. म्हणले काय कुण्या देवाची भक्ती करता? म्हणले आता बघा ना पुढला महिना आलाच. म्हणले गणपतीच बसवायचा. पोराने विचारलं गणपतीच बसवायचं म्हणजे देवाची भक्ती करायची. गावामध्ये आनंद वाटायचा. म्हणले गावामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, आनंद निर्माण झाले, सुख शांती निर्माण झाली पाहिजे. आई बापाला बी आनंद वाटला. आमचे पोरं त्या दिवशी कीर्तनाने काहीतरी फरक पडला बरं. भालेराव महाराजांनी चालू केलं. आमच्या चोपडे महाराजांनी कीर्तन चालू केले. काय काय असेल पण प्रत्येक 15 वाड्याला कीर्तन येते. पोरं जाऊन बसायला लागले. आनंद वाटायला. गणपतीचा टाइम आला. गणपतीच्या पिरियड मध्ये महाराज यांनी ठरवलं आपण गणपती बसवायचा. पण कुठं बसवायचा? चौकावर बसवायचा. देवाची भक्ती करायची. कशी करायची? मग भक्ती करायची. 5-6 पोरं जमा झाले. भक्तीला सुरुवात झाली. गणपती बसविला आणि त्या पिरियड मध्ये महाराज लक्ष्मी येतात. लक्ष्मी आल्या. मग पहिला दिवस झाला गणपतीची आरती झाली. दुसऱ्या दिवशी झाला. पहिल्या दिवशी दिवस आरती एका राजकीय नेत्याला दिली. दुसऱ्या दिवशी बी एक आरती झाली. पण तिसऱ्या दिवशी एक आरती करायची. एक जण म्हणतो अध्यक्ष म्हणतो माझ्या हाताने आरती करीन. ते म्हणतो नाही माझ्या हाताने आरती करीन. एक म्हणतो अरे खीर केली पंचपक्वानाचा देवाला निवद दाखवायचा आहे. ते मला माझ्या हाताने म्हणतं माझ्या. 2 दिवस प्रेमाने राहिले. आपण पाहुणे किती दिवसाचे? 2 दिवसाचे. एक यायचा आणि एक जायचा. 2 दिवस प्रेमाने राहिले. पण तिसरा दिवस उगाला. त्यांचा वादविवाद सुरू झाला. पण त्याच्यामध्ये एक चतुर होता माझ्यासारखा. म्हणजे भांडण करायचं नाही. महाराजांनी काय सांगितलं? प्रेम करा, प्रेम करा, सर्वांचा सत्कार करा. मनुष्य जन्म काय मिळाला याचा विचार करा. तुम्हाला काय आकली आहेत का नाहीत? म्हणजे ज्ञान ज्ञान काय आहे का नाही? ते म्हणले आहे काय रोज कीर्तनाला जाते, प्रवचन जाते, दिंडीत जाते, सोहळ्यात जाते. आहे काय त्याच? म्हणजे आहे का? सगळ्यांनी समजून घ्यायचं. म्हणले कुणा संग भांडायचं नाही. ते सांगितलं निघून गेला. पण पुन्हा हे 3 जण जागे झाले. अरे म्हणजे त्याचं ऐकायचं नाही. ते कुणाला बी असंच सांगतो. चांगलं सांगते कुणाला सांगते पण त्याचं ऐकायचं नाही. मग म्हणले काय करायचं? म्हणजे आज माझ्या हाताने आरती होईल. माझ्या हाताने देवाला खीर चारी. ते म्हणले तुझ्या नाही माझ्या. ते म्हणला तुझ्या नाही माझ्या. तिघाचा वाद झाला. 3-4 दिवस चौकामध्ये उभा राहायचे. आणि लक्ष्मीचा पिरियड आला. लक्ष्मीच्या पिरियड मध्ये महाराज 4-4 दिवस घरी जाईनात महाराज. एवढी देवाची भक्ती चालू झाली. 4-4 दिवस घरी नाही. आणि लक्ष्मीच्या दिवशी महाराज काही बाया लक्ष्मी बघायला गेल्या. आणि नवीन नवरी पोरायचं नवीन लग्न झालं. आणि म्हणले ताई नवी सुने नाव घ्या, नाव घ्या. पण नव्या नवरीच्या जीवनामध्ये काय दुःख आहे हे कसं सांगावा? सासू सासरा जाऊ इथं कोणती नावातून सांगितलं. नावातून कसं सांगितलं आहे का? भाद्रपद महिन्यात गणपती बसले पाटावर. भाद्रपद महिन्यात गणपती बसले पाटावर. आमचे ते बसले तर वाटावर. मी निस्त्याच्या घोटावर. देवाची भक्ती बायको घरी नवरादारी निस्त्याच्या घोटावर. दुसरीला सांगितलं म्हणजे ताई तुम्ही घ्या ना नाव. ती म्हणली बाई तिच्या घोटावर मग काय असं काय वेगळं. तिने बी सांगितलं देवळीत 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 होती वाटी. देवळीत 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 होती वाटी. त्यांना मी दिली दाटी. त्यांनी माझ्या डोक्यातच घातली काठी. एवढी भक्ती व्हायला लागली महाराज. ऐकतच नाहीत पोरं महाराज. आणि शेजारी म्हातारी होती महाराज. म्हणजे आजी तुम्ही नाव घ्या ना. 80 वर्ष झालं तुमच्या कुकाला काय ताकद आहे म्हणले. ते म्हणले काय सांगू बाई देवाची भक्ती करते म्हणून तर इथपर्यंत आले. पण आता सांगावा वाटतंय पण तोंडातून शब्दच येत नाही. म्हणले काय झालं? नाव घ्या ना. मग आजीने बी नाव घेतलं. मोठा मोठा वाडा त्याला मोठे मोठे कवाड. लक्ष्मीच्या प्रेमामध्ये मोठा मोठा वाडा त्याला मोठे मोठे कवाड. म्हातार राहते थोरल्याकडं मी राहते धाकल्याकडं. संपला रे संसार संपला. तिथंच संसार संपला.
आहे का? मग हे पोराने बी विचार केला बाबा सगळं जग भक्ती करतोय महाराज, याच्यामध्ये समाधान नाही, प्रेम नाही. पोराने गणपती बसवला, भांडणं लागले, पण दोघं चौघ जण म्हणले भांडणं करायचं नाही. काय करायचं? ज्याच्या स्वप्नात देव येईल त्याने खीर चारायची. म्हणजे काय हरकत नाही, झालं म्हणले. ज्याच्या स्वप्नात देव येईल त्याने खीर चारायची. तसंच खिरीचं भोगून तुलं, बदाम काजू पिस्ता टाकला, शेट यायला. काही पोरं म्हणले अरे देव खात नसतो, घ्या खाऊन, देव खात नसतो, घ्या खाऊन. म्हणले पाप लागल, खाऊ नका, पुण्य करायचं आपल्याला. साधू संतांनी सांगितलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, मुखान नाव घ्यायचंय, वाईट बोलू नका, पाप करू नका. ते म्हणजे ते बी खरंय. म्हणजे आता काय करा, झोपीचा ही खीर बनवलेली आहे ना, ज्याच्या स्वप्नात देव येईल त्याने गणपतीला खीर चारायची. म्हणजे ठीक आहे, खिरीचं बघून तसंच स्टेज खाली ठेवलं आणि झोपले. आता स्वप्नात कोणाच्या कोणता देव येतो ते सांगायचे सकाळच्या पारी आणि खीर चारायची सकाळी. सगळे झोपले, पण माझ्यासारखा एक चतुर होता, तर झोपच यायना ना महाराज, निसता खिरीचा वासच यायला लागला ना. काय शंटन, काय वाट बघायला लागला हे केव्हा झोपत येतो मनुष्याने. सगळे झोपले आणि झोपल्याच्या नंतर महाराज उजडलं. जे होता हुशार त्याला झोप यायना, पहाटे उजडलं आणि एक जण उठला. उठा म्हणलं, उजडलं, पाठ झाली. सांगा म्हणले कुणाच्या स्वप्नामध्ये कोणता देव आला. एक जण डोळे चोळीतच उठलं. म्हणले तुम्हाला आपण खरं सांगितलेलं जमायचं नाही. म्हणले नाही, सांग ना कोणता देव आला. मित्रा, माझ्या स्वप्नामध्ये भगवान श्री कृष्ण आले. कोण आलं? भगवान श्री कृष्ण आले. काय म्हणले रे बाळा, तुला काय म्हणले? मित्रा, तुम्हाला पटायचं नाही. माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले. म्हणले भक्ता, तू या गावात ठेवायच्या लायकीचा नाहीस. म्हणजे एवढं काय केलंस तू? म्हणले मी काय केलं नाही, माझी भक्ती पाहून म्हणले तुला गावात ठेवायचं नाही, तू या नागाच्या सापाच्या फडीवर बस, तुला मथुरेला घेऊन जातो. म्हणले द्वारकेला नेतो, उत्तर प्रदेश फिरून आणतो. मग काय केलं? बसलो ना म्हणले नागाच्या फडीवर आणि भगवान श्रीकृष्ण मला द्वारकेला घेऊन गेले. अरे बापरे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण तुझ्या स्वप्नात आले, नागाच्या फडीवर बसलं, द्वारकेत घेऊन गेलं. हो, माणसं भक्ती कमी मोठी कोणा सांगतात. दुसऱ्याला म्हणलं तुझ्या स्वप्नात कोण आलं रे? दुसरा उठला. म्हणले बाबा, माझ्या स्वप्नात जो देव आला तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही. म्हणले सांग ना. ऐका, माझ्या स्वप्नामध्ये प्रभू रामचंद्र आले. म्हणजे प्रभू रामचंद्र आले? हो. म्हणले काय? म्हणले भक्ता, म्हणले तुला आता ह्या गावात ठेवायचं नाही, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. माझ्या हातात म्हणजे प्रभू रामचंद्राने बाण दिला आणि चल म्हणले तुला अयोध्येला न्यायचे. म्हणजे नेलं म्हणले अयोध्येला. मी अयोध्येला गेलो, स्वप्नात चालू आहे बरं का. अयोध्येला गेलो आणि तिसरा जो चतुर होता म्हणले ह्याला उठवा ना, ह्याच्या स्वप्नात कोणता देव आला किंवा ऐक तू. एक अयोध्येला गेला, एक मथुरेला गेला. उठले म्हणले राजा. हे डोळे चुळीतच उठलं आणि म्हणले सांग तुझ्या स्वप्नामध्ये काय? देवाला भूक लागली असेल, म्हणजे आता खीर चारायची. चतुर असतात महाराज. ते म्हणला बाबा, माझं सांगितलेलं तुम्हाला पटायचं नाही. म्हणजे सांग काय आलं तर. मित्रांनो, आपली भक्ती पाहून साक्षात भगवंत प्रगट झाले, भगवंत प्रसन्न झाले. म्हणजे कुठला देव तुझ्या स्वप्नात आलाय? ऐका, म्हणले माझ्या स्वप्नामध्ये बजरंग बली आले. स्वप्नामध्ये बजरंग बली आले. म्हणले काय? म्हणले भक्ता उठू का नाही? काय सांगा, म्हणजे बजरंग बलीचा एवढा मोठा गदा हातामध्ये घेऊन आले, उश्याला बसले ना, पाय तर तरी बसवा. म्हणजे उश्याला बसले. म्हणले काय? म्हणले भक्ता उठू का नाही? उठलो ना. म्हणले बर बजरंग बली आले. हो. काय घेऊन आले? म्हणजे गदा. पुन्हा काय? म्हणले पुन्हा काय? म्हणले भक्ता म्हणजे खीर खातू का नाही? आणि म्हणले कोण? म्हणले बजरंग बली. काय? म्हणले खीर खातू का नाही? मग खाल्ली का? काय काय करू? म्हणले न खाऊ. न खावा तर म्हणले गदाच ह्या मस्तकात बसव ना. म्हणले अरे म्हणले चंडाळा, मग तो आम्हाला उठवायचा ना खीर खायला. बजरंग बलीचं आमचं दर्शन झालं असताना. म्हणले कसं उठवू? एक गेला म्हणले मथुरेला आणि एक गेला म्हणले अयोध्येला. उठवायचंय कुणाला? मग म्हणले चंडाळा खीर खाल्ली का? हो म्हणले खाल्ली. अशीच भक्तीची अवस्था झालेली आहे महाराज. ठाला ठाला ठाला.
पंढरीनाथ भगवान की जय. भक्तीचं असंच चालू आहे महाराज. जसं लहानपणी मुलीचा खेळ असतो, कुणी येवा टिकली मारून जावा, कुणी येवा टिकली मारून जावा, कुणी म्हणते देव वरी, कुणी म्हणते देव खाली, कुणी म्हणते देव इकडे. हे देवाचं मर्म आणि देवाचं वर्म. पार्था इथे म्हणजे नवळ किती नाना, दैवत पूजिती नेने ते म्हणजे ज्ञान. अर्जुना, हे लोक माझी भक्ती करतात पण माझं ओळखत नाहीत, मी कोण आहे म्हणून ओळखत नाही. अर्जुना, या 4 प्रकारचे माझं भक्त या मृत्यू लोकांमध्ये आहेत, पण या सगळ्याचा मी उद्धार करीत नाही. मग कोण 4 प्रकारचे भक्त आहेत? कुण्या भक्ताचा उद्धार होईल? आणि त्या 4 प्रकारच्या भक्तामध्ये आम्ही आहोत का? आहोत का? हे प्रत्येकाने पाहिजे. मग प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की बाबा आम्ही भक्ती करतो पण आम्हाला आवड आहे पण आम्हाला सवड नाही. याचं कारण काय? आमच्या खांद्यावर संसार रूपी पापाची कावड आहे. ही संसार रूपी पापाची कावड ठेवायला जागाच शिल्लक नाही आणि परमार्थासाठी आम्हाला आवड कधी निर्माण होणार आहे? मग विचार करा, तुम्हाला एवढी सवड मिळाली, तुम्हाला एवढी आवड निर्माण झाली, हे तुमचं पुण्य आहे, हे संचित आहे तुमचं मागील जन्माचं काहीतरी. अशा साधू संतांचा लाभ, साधू संतांचं दर्शन प्राप्त होत आहे. जर साधू संत तुमच्या जीवनात आले नसते तर तुम्हाला इथं बसण्याचा योग प्राप्त झालाच नसता महाराज. मग आमच्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल, किती पाप्याचा पापी जरी असलं महाराज, संत पायी माता धरिता सद्भावे तेने भेटे देव आपोआप भेटतो. फक्त संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी जर करायची असेल, संतांची संगत धरा आणि संतांच्या संगतीमध्ये साक्षात भगवंत पांडुरंग उभा असतो आणि उभा राहून महाराज भक्तासंग नाचतो, भक्तासंग गातो, भक्तासंग बोलतो महाराज. आणि तो भगवंत फक्त सद्गुरु विना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती गावाई. सद्गुरु जीवनामध्ये पाहिजे. आणि सद्गुरु महाराज म्हणजे आमच्या सद्गुरु जीवनात येईल किंवा नाही येईल, पण आम्ही संसारिक लोक आहोत ना, आमच्याकडून काही संसारामध्ये कमी जास्त पाप पुण्य होत असतात, असू द्या. सांसारिक लोकांना सुद्धा परमार्थ करता येतो. ज्ञानोबर आहे 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, आसोनी संसारी जीवे बेगुकारी. आसोनी संसारी जीवे बेगुकारी. आसोनी संसारी जीवे बेगकारी. आसोनी संसारी जीव बेगकारी. वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेदशास्त्र उभारी बाया सदा. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरी बाया सदा. वेदशास्त्र उभारी बाया सदा. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. ज्ञानोबर आहे म्हणतात बाबा संसारामध्ये राहून परमार्थ करते तो. असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदाने हात वरून सांगितलं या मानवी जन्मामध्ये परमार्थ करता येतोय, संसारामध्ये राहून परमार्थ करता येतोय. वेदाने हात केलाय महाराज, तुम्हाला संदेश दिलाय, परमार्थ करता येतोय महाराज. पण परमार्थ कसा करावा लागतोय? निर्मळ मनाने, शुद्ध भावाने, शुद्ध भावाने परमार्थ करावा लागतोय. परमार्थ थोडाच करायचा, लई मोठा बी करायचा नाही आणि लई मोठ्याच्या मागे नाही. कारण आम्ही टंगळ मंगळ भक्ती केली ना तर भगवंत आम्हाला गडूळ मडूळ आशीर्वाद देत असतो. शुद्ध भावाने केलेला परमात्मा लगेच ईश्वराला प्राप्त होत असतो.
मग तुकोबरा, ज्ञानोबरा, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाईने हे परमार्थ केला, संसार करूनच परमार्थ केला नाही. तुकाराम महाराजाला संसार होता. मग त्या संसारामध्ये सुख मिळावा, पण कोणतं मिळावा? ज्या सुखासाठी आम्ही परमार्थ करतो त्या सुखाचं नाव आहे भौतिक सुख. साधू संतांनी संसारात राहून परमार्थ केला, सुख प्राप्त केले, त्या सुखाचं नाव आहे आत्मिक सुख. मग आत्मिक सुखासाठी परमार्थ करायचा आणि हा जन्म गेल्याच्या नंतर पुन्हा परमार्थ नाही, संसार नाही, जन्म नाही, काहीच नाही. महाराज म्हणतात जन्मायोने काय केले तू मुदल गमवली, काय जन्माचं सार्थक काय नाही. मग माझ्या जन्माचं सार्थक व्हावा म्हणून सगळ्यांनी हात वरी करा आणि या भगवंताचं थोडं चिंतन करू. विठोबार कुमार, विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. देवाची द्वारी उभाक्षण बरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाह्य सदा. महाराज म्हणतात बाबा या जन्माचं सार्थक देवाच्या दारात उभा राहावं लागतं. एका क्षणामध्ये 4 मुक्त्या प्राप्त होत्या. या जन्माचं सार्थक हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याची गणना कुणी करणार नाही. या मुखाने हरिनाम करा बरे कुणी करा. महाराज 3ऱ्या चरणाने सांगतात आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाह्य सदा. जो संसारात आहे त्यांनी परमार्थ करावा, सगळ्यांनी करावा. पण काही लोक म्हणतात महाराज आम्ही रोज लोकाला खोटं बोलायला लागते, आम्ही दुकानदार आहेत, असं आहे तसं आहे, मग आमच्याकडून पाप होते आणि आम्ही देवाचं नाम घेतल्याच्या नंतर जास्तच पाप होईल. तर नाथ बाबा म्हणतात तसं काही नाही बाबा. अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने वैशाती महत पापा. सत्संग दे अनेक प्रवाय घालू नको. हा सत्संग एवढा दुर्मिळ आहे महाराज, हे पुण्यवंताला आणि भाग्यवंतालाच प्राप्त होते, बाकी कुणाला सत्संग मिळत नाही महाराज. हा साधू संतांचा संग मिळण्यासाठी स्वर्गीचे जे अमर इच्छितात ते सगळं मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा, की बाबा या मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म व्हावा एक प्रार्थना करतात. त्यांना मिळाला पण नाही महाराज, त्यांना कळाला पण मिळाला नाही. आम्हाला मिळाला पण कळालं का नाही कळाला महाराज. मग हे मिळण्यासाठी का कळण्यासाठी भगवंत प्राप्ती करायची महाराज. हा जन्म का मिळाला याच्यासाठी मिळायचा. सुंदर असा जन्म दिला. 184 योनीच्या नंतर देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. सुंदर देह मिळाला आहे भगवंतानी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिला आहे. पण हा देहाची गॅरंटी आहे का हो? त्या देहाची गॅरंटी का नाही. दुकानावरून जर एक बल्ब आणला 100 रुपयाचा बल्ब आहे, दुकानदार छाती ठोकून सांगतो 1 वर्षाची गॅरंटी, शॉर्ट जर झाला तर वापस आण, दुसरा घेऊन जाय. पण विचार करा या माणसाची गॅरंटी आहे का? माणसं रोज शॉर्ट व्हायला रोज शॉर्ट व्हायला. चहा नाही पाजला की शॉर्ट, कुणाला 100 नाही दिले की शॉर्ट. गॅरंटी का नाही. मग या गॅरंटी नाही म्हणून बाबा म्हणतात अल्पायुष्य मानव देह शतकनिले त्याज रात्र काय, मध्य बालत्वैडा रोग शय, काय भजनाची उरले ते पाहिला. हे भल्या माणसा, अरे जन्म पुन्हा नाही, हा गेल्याच्या नंतर जन्म नाही. जन्माचं सार्थक करून घे. कलियुग सुरू झालंय. या कलियुगामध्ये बाबा कुणी कुणाचं नाही कुणाचे कुणी, तुझे रे कोणी. अंती जाचलेला रे प्राण्या माझे म्हणून, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्यावरती सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. या जगामध्ये माझं कुणीच नाही. बंगला माझा, गाडी माझी, पैसे माझं, सर्व माझे. आणि महाराज मेल्याच्या नंतर महाराज आपलं काहीच नाही.
आणि म्हणून महाराज त्यावेळेस बंगला पोराच्या नावाने, पैसा पोराच्या नावाने, अरे साधू संत जन्माला आले, या जगाला समर्पण असा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला. तुकोबर ह्या जन्माला आले, सुंदर असा तुकाराम महाराजांनी गाताला जगाला दिला का या जगाचा उद्धार व्हावा म्हणून. अरे तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमच्या पोराला बंगले गाडी मोटार बांधून ठेवायला लागलो. आणि त्या बंगल्यामध्ये महाराज एका कोपऱ्यामध्ये म्हातारी पडल्याले, समोर सुद्धा नाही. आणि त्या म्हाताऱ्याला एवढे लाखो रुपये खर्च करून बी महाराज इलाज नाही. त्यावेळेस मुखामध्ये हरिनाम येत नाही, त्याच्या मुखात एकच येते म्हाताऱ्याच्या, दवाखान्यात पैसा लई चालला, दवाखान्यात लई पैसा ला. मग एक संत कवी म्हणतो, जब हम बूढ़े होंगे हाथ पाँव जुड़े होंगे, दवाओं के बूढ़े होंगे, पैसा बर्बाद करोगे, पैसा बर्बाद करोगे. माय बाप, आमचं शरीर थकल्याच्या नंतर ना महाराज लाखो रुपये खर्च करा आणि पंढरपूरला जायचंय म्हणा महाराज. हे भालेराव महाराज सध्या म्हणते तुम्ही आमच्या गाडीत येऊ नका, आमच्या दिंडीत येऊ नका. कशाला येता? जोपर्यंत तुमच्यापाशी माल आहे तोपर्यंत आलंय. ज्या दिवशी माल संपला त्या दिवशीपासून तुमचे हात सुरू झाले. हे कलियुग आहे महाराज. कलियुगामध्ये आईचा विचार नाही, बापाचा विचार नाही, भावाचा नाही, जावाचा नाही. बघा बघा आपल्या शेजारी पाजारी, बघा आपल्या घरात, अरे 2 दिवसात आली सून, 2 दिवसात आली सून आपल्या आईला, पोरांना सांगतो, आपल्या आईला पहिल्या काळामध्ये आईला आथ्या म्हणत होती, पण आताची सून आपल्या आईला आई म्हणू लागली. मी विचार केला, सासूला आई का म्हणत आहे? कारण आई म्हणू म्हणू तिच्याकडून भांडे घासून घेते, आई म्हणू म्हणू धुणं धुवून घेते, आई म्हणू म्हणू झाडून घेते, सगळं काम आई म्हणू म्हणून घेते. मतलबी लोक झाले, कोणी कुणाचं नाही. कलियुग सुरू झालं माय बाप, कलियुग सुरू झाले. या कलियुगामध्ये सगळे माणसं सगळ्याला विसरून गेले. विचार करा, एक आई 4 मुलांना जन्म देऊ शकते, एक आई 4 मुलांना जन्म देऊ शकते, पण 4 मुलं एकत्रित येऊन एका आईला सांभाळू शकत नाही, एका आईला सांभाळू शकत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुःख आहे. कळाली का आई? अरे जर आई जर कळाली असती तर आईला शिव्या दिल्या नसत्या, बाप जर कळाला असता तर बापाला शिव्या दिल्याच नसत्या. नाही कळाली बाप. अरे शकून 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 ऐकावया, शकून 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 ऐकावया, शकून 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 ऐकावया, शकून 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 ऐकावया. हे पुत्र होई दैसा मातेची बाहेर काढती, सून आली म्हणून गायक केले या जीवना, वाटका तिजवावे, सासू सासऱ्याची बाहेर काढी, शकून 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 ऐकावया, शकून 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 ऐकावया, शकून 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 ऐकावया, शकून 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 ऐकावया. महाराज सुंदर परमान दिलं, पण काही वेळेस महाराज या परमानामध्ये करा ते शकून म्हणलं, इकडं शकू सुरू होतं, सुरू होते महाराज. बऱ्याच ठिकाणी असं होते महाराज. एक वेळेस असाच कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम माझा प्रबोधनाचा कार्यक्रम होता. मी पहिले टिंबडीवर कार्यक्रम करायचो महाराज, सत्यपाल सारखे कार्यक्रम करायचो. आणि बेस्ट एक गोंधळ लावला, गोंधळ लावले की एक आजी आली, मी म्हणलं काय झालं आजी? लय चुकलास रे, लय चुकलास. म्हणलं काय चुकलंय? माझ्या आंबाचं गाणंच म्हणला नाही, देवीचं गाणं म्हणलं नाही. महाराज देव असा अंगात येत नसते, देव कधी स्वप्नात कोणाच्या आला नाही. अरे पायी वाऱ्या केल्या 30-30 वर्षे, कधी स्वप्नात आला नाही. देवाला बघायला जाऊ नका, देवच तुमच्या घरात नांदतोय महाराज. देवाच्या दारात आम्ही रोज जातो. अशी भक्ती करा, अशी भक्ती करा, देवाने आपल्या दारात यावा. देवाला काय मागण्यासाठी, देवाकडून काही घेण्यासाठी भक्ती करण्यापेक्षा देवाला आपल्यापाशी देण्यासाठी काहीतरी पाहिजे महाराज. अशी भक्ती करा. हे कलियुग आहे. मग या कलियुगामध्ये आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही. आई कळाला नाही, बाप कळाला नाही. आणि आईने तर हाताचा पाळणा केला, 9 महिने 9 दिवस पोटात वागले, रक्ताचा
हाडाचं दूध केलं, हाडाचं काळं केलं, आपल्या बाळाला लहानाचं मोठं केलं, माय बाप लहानाचं मोठं केलं, पण विसरून गेला, बायकोच्या प्रेमामध्ये पडला. बाहेर कलियुग सुरू झालं. माय बाप बघा, लाखो रुपयाचे बंगले बांधले, त्या बंगल्यामध्ये हजार हजार रुपयाचे कुत्रे ठेवले, 1000 रुपयाचा खर्च त्या कुत्र्यामध्ये होतोय. त्या 1000 रुपयाचा खर्च रोज कुत्र्यावर केला जातो, पण कधी आई बापाला एक बिस्किटचा पुडा देऊ शकला नाही किंवा डोक्याची गोळी आणून देऊ शकला नाही. म्हणून मायबाप हमखास सांगत असतोय, अरे ते किती केलं तरी कुत्र्यावर किती प्रेम करा, किती प्रेम करा, किती प्रेम करा, एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. अरे आई बापावर कुत्र्यासारखं प्रेम करा, कुत्र्यासारखं प्रेम करा, पण आशीर्वाद देण्याशिवाय. कारण ते आई बाप आहेत महाराज. कारण आई बाप ज्याच्या घरामध्ये आहेत ना, त्याच्या घरात साक्षात भगवंत पांडुरंग आहे. कारण भगवंत साक्षात त्या घरामध्ये नांदतोय. घर असावे घरासारखे, नको तू नुसत्या भीती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तू नुसत्या नाती. काही गरज नाही महाराज नाती, नाता असं जोडा जसं माझ्या साधू संतांनी देवासंग नातं जोडलं, देवानी संतांसंग नातं जोडलं, तसं नातं महाराज त्या भक्ताचं देवाचं होईन ना महाराज. त्यावेळेस महाराज साक्षात भगवंत भक्ताच्या घरी जातो. ज्ञानोबराया पुरावा देतात शेवटच्या चरणामध्ये. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, हे ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, ज्ञानदेव म्हणे हे व्यासाची आपुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, द्वारकेच्या राना पांडवा घरी, हो द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हे हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात की बाबा असं देवासंग नातं जोडा की देव आपल्या घरी आला पाहिजे. आणि देवासंग नातं नाही जोडला ना, देव जर आपल्या घरी नाही आला ना, देव यमाला सांगतो जाय अमुक अमुक घरी.
देव यमाला सांगतो, मग यम यायच्या आधीच देवाला घरी आलं, आम्ही देवाचे नातेवाईक व्हा, देवाचे पाहुणे व्हा. जर महाराज देवाचे पाहुणे झाला ना, देव आमच्या करपावतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या घरी गेले महाराज. का पांडव भक्त देवाचे झाले, देव भक्ताचा झाला. असं नातं संताचं आणि देवाचं होतं. बोलण्याच्या भरामध्ये बराचसा वेळ झालेला आहे. या ठिकाणी मायबाप, तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, उदाहरण करणे क्षमा करा. कारण संत कृपावंत असतात, चुकलेल्याला घडवतात, चालवतात, बोलवतात, हसवतात, खेळवतात. हे तुम्ही संत मायबापाची पदवी त्याच्यासाठी दिलेली आहे. इथं जो त्याने अट्टास केलेला आहे भालेराव महाराजाने, चोपडे महाराजाने, की बाबा याचसाठी केला अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा, कधी व्हावा हे माहित नाही, पण आपल्या कीर्तनाचा दिवस प्रत्येक एकादशीला गोड दिसला पाहिजे, आणि गोड झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. या 8 तासाने कार्यक्रम चालू केलाय. प्रत्येक एकादशीला तुम्ही येत राहावा. त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य त्यांचं नाही, हे कार्य आपलं आहे. आपल्या संसारामधला वेळ, आपल्या जीवनामधला वेळ कुठंतरी परमार्थासाठी जर लावला तर नक्कीच परमात्मा हा परमेश्वर, हा पांडुरंग, राम, कृष्ण, हरी, हा भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय महाराज विचारिला अधिकार व्यापुला महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा गेला दिवाळीला. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठा हा गुरुवाणी कपणे ते सापडले केने. पुरले नवस धन्य काळा दिवस, नामावली गे वाची कुणी राहिलो त्रिलोचना. देव जे पांडुरंगा, हरी पांडुरंगा, रुक्मिणी वल्लभा, राईच्या वल्लगा, पायची वल्लगा, जे जे तुळशी माळ गळा फुल्लाटी देव सुवर निधे गरुडानुमंत पुढे उभे राहा. हे देव जे पांडुरंगा, हरी पांडुरंगा, रुक्मिणी वल्लभा, राईच्या वल्लगा, पायची वल्लगा, जे देव. आषाढी कार्तिकी भक्त जन देव, साधू जन चंद्रभागे माझ्या ज्ञानगर, दर्शन वेळा मात्र दयावो केशवाचे नाम भाव वाळत. हे देव जे पांडुरंगा, हरी पांडुरंगा, रुक्मिणी वल्लभा, राईच्या वल्लगा, पायची वल्लगा, जे देव. आरती ज्ञान राजा मा केवल ते, शेवटी साधू संत मन दिला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, तनिनंत कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आरती ज्ञान राजा मा केवल ते, शेवटी साधू संत मन दिला राजा. प्रगट गोये बोले विश्व ब्रह्माची केले, रामा जनार्दन चरणी मस्तक ठेवले. ज्ञान राजा मा केवल देशा, शेवटी मन विदला माझा. आरती ज्ञान राजा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, पायी राघव्यामा, आरती तुकारामा. राघवे सागरात पाशान तारिले, तैसे गोबाचे हा भंगर चिरे. आरती तुकारामा,
स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेची ब्रह्मा तुकाशी म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा घालीन लोटाकन वंदिन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भायो विठोल रखमाय ठोबर माय ठोबर हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी मी तुझा दास पंढरीचा वार वारीच कोणी द्याले संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार